जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बॉयज ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंग आपण केलेला आहे आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून बनवलेला आहे. व्हिडिओ आजचा एकदम इंटरेस्टिंग झालेला आहे. व्हिडिओला पटापट लाईक करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. सोबतच मित्रांनो, आज जे पण काही मटेरियल लागलेलं आहे सर्व मटेरियल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्रामचे देखील लिंक दिलेली आहे, त्यावरून आपला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा, कारण टेलिग्राममध्ये तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आमचा स्वभाव कसा आहे माहिती आहे काय? आम्ही आलेल्या दुःखाला सुद्धा हसून हसून स्वीकारले. तुम्ही आम्हाला नावं ठेवू नका. आइए देखते हैं, मजा आएगा. मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. या ठिकाणी बीट बुकमार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट या तुम्हाला दोन्ही आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही घेऊ शकता. बीट बुकमार्क प्रीसेट जे आहे ते आपण ओपन करून घ्यायचे. आता ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे बीट्स दिसणार आहेत. सुरुवातीला तर तुम्हाला काही समजणार नाही यामध्ये, ठीक आहे, बट तुम्ही या ठिकाणी जे आहे ते व्हिडिओ कंप्लीट बघा. यामध्ये इफेक्ट्स जे आहेत ते सुद्धा मॉडिफाईड इफेक्ट आहेत, त्यामुळे तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ बघावाच लागेल. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी स्टार्टला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. जो पण तुमचा कुठला फोटो असेल ज्यावरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तो कुठलाही एक फोटो यूज करू शकता, मल्टिपल केले तरी चालतील, बट एका फोटोवरतीच आपण आजचा व्हिडिओ कसा बनवायचा ते बघणार आहोत. या ठिकाणी फोटो मी ॲड केलेला आहे. फोटो ॲड केल्यानंतर लास्टच्या 2 बीट आहेत तिथे डबल बीट दिसेल 10 सेकंदाजवळ, त्या ठिकाणी यायचे आणि फोटोवरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी स्प्लिटचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून फोटोला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. ओके, आता फोटोला 2 पार्टमध्ये आपण डिवाइड केलेला आहे. 1 नंबरचा जो पार्ट असणार आहे तो मोठा आहे, तर त्यावरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये क्लिक करायचं इथे आणि यानंतर याची ऑपासिटी जी आहे ते 15% फक्त ठेवायचे. ओके, 15% मी इथे ठेवलेले आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर या ठिकाणी जस्ट तुम्ही बघू शकता ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे. स्टार्टला एक की द्यायचे, या बीटजवळ एक की द्यायचे आणि मिडलला एक की द्यायचे. ओके, मिडलला जी की देणार आहोत ते आपण 100% करायचे. स्टार्टला जी देणार आहोत ती थोडीशी 30%च्या आसपास करायचे. बघू शकता अशा प्रकारे दिसायला पाहिजे. त्यानंतर इथे एक डबल बीट आहे मित्रांनो, इथे पण क्लिक करायचं आहे, इमेजेसला स्प्लिट मारायचं आहे इथे. त्यानंतर इथे एक स्प्लिट करायचं आहे, म्हणजे इथं एकूण बघू शकता 1 2 3 इमेजेस केले आपण. हा जो इमेजेस आहे याला क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन याला पूर्णपणे आपण जे आहे 100 करून घ्यायचं. ओके, तर इथे स्टार्ट लिहून 100 करूया. तर इथं बघू शकता अशा प्रकारे दिसायला पाहिजे. ओके, आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यावरती काही इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत. या इमेजवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. या ठिकाणी खाली जाऊन ऑदर्समध्ये जाऊन चॅनल रिमॅप RGB ओपन करायचं आहे. RGB ओपन केल्यानंतर बीच्या ठिकाणी G करा आणि Gच्या ठिकाणी इथं बघू शकता Y करायचं आहे. ओके, त्यानंतर हा इफेक्ट इथून कॉपी करा आणि हा इफेक्ट पुढच्या 2 लेअरला देखील पेस्ट मारायचा आहे आपण. तर यांना देखील आपण हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट केलेला आहे. आता मित्रांनो काय करायचं बघू शकता, इथे 1 नंबरच्या बीटवरती यायचं आहे, म्हणजे 2 नंबरची आहे तशी ही, पण 1 नंबरच्या वरती आपण म्हणूया इथे यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जे पण मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो PNGs दिलेले आहेत, ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता ज्या आपल्या म्हणजे डायलॉग्स आहे त्या डायलॉग्सनुसार आपल्याला ॲड करायचं. तर आमचा स्वभावच असा आहे ना, स्वभाव कसा आहे माहिती आहे का, हा डायलॉग आपण घ्यायचा पहिल्यांदा. त्यानंतर आम्ही आलेल्या दुःखाला सुद्धा, त्यानंतर पुढचा डायलॉग आहे आपला कुठला, हसून हसून स्वीकारले. ओके, त्यानंतर आपला मेन इमेज हा येईल. त्यानंतर पुढे एक इमेज आहे तिथे यायचं आहे आणि तुम्ही आम्हाला नावं ठेवू नका, हा एक PNG ॲड करायचा आहे. आणि इथून पुढं आपल्याला काय करायचं आहे, स्वभाव हा PNG घ्यायचा आहे, थोडासा लहान करायचा आहे आणि इथं बरोबर अशा प्रकारे सेट करून द्यायचं आहे, पूर्णपणे एंडपर्यंत वाढवायचं आहे. ओके, इथंपर्यंत आपल्याला जे आहे ते कंप्लीट मटेरियल जे ॲड करायचं होतं ते झालेलं आहे. त्याचबरोबर प्लसवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे आपण. टेक्स्टमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी मी काय टाईप केलेलं आहे बघू शकता, यूट्यूब टाईप करून SP क्रिएशन टाईप केलेलं आहे. तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव टाकू शकता. इथं जस्ट जे आहे ते फॉन्ट कुठलाही सिलेक्ट करा, त्यानंतर साईज व्यवस्थित करा आणि कलर इथं व्हाईट ठेवा. ओके, फॉन्ट तुम्हाला हवे असतील तर तुम्ही व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करून यात जे दिलेले आहेत त्यातील कुठलाही घेऊ शकता. ओके, आता हा जो आहे मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थोडीशी याची साईज मी लहान करतो, कारण व्हिडिओवरती जास्त लोगो मोठा असेल तर लोक डाउनलोड करत नाहीत. या ठिकाणी ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जावा, बॉर्डर अँड शॅडोमध्ये जावा आणि याचा शॅडो इनेबल करायचा आहे, जस्ट एंडपर्यंत वाढवून घ्यायचा हा लोगो. ओके, आता याला मित्रांनो आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे.
एक नंबरची प्रीसेट, आता मी तुम्हाला म्हणलेलं जसं इफेक्ट मॉडिफाईड आहेत त्यामुळे कंप्लीट बघा, इथून पुढे स्किप न करता. एक नंबरच्या इमेजेसवरती मी क्लिक करतो, त्याचा इफेक्ट आपण इथून कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर पहिल्या PNGला हा इफेक्ट आपण पेस्ट करूया. पेस्ट केल्यानंतर बघू शकता स्टार्टला तुम्हाला जे आहे ते थोडंसं क्लिअर दिसतो इमेज, तर त्याला आपल्याला ब्लर करायचं. तर इथं मोशन ब्लर इफेक्ट ऑफ ठेवलेला आहे मी, त्याला ऑन करा. ऑन केल्यानंतर मोशन जे आहे ते तुमचं अशा प्रकारे होऊन जाईल. आता हाच इफेक्ट परत आपण कॉपी करायचा आहे कम्प्लिटली आणि जेवढे पण आपले टेक्स्ट आहेत त्यांना आपण पेस्ट करायचं आहे. तर बघू शकताय जेवढे पण आपले टेक्स्ट PNG म्हणजे 4च आहेत तसे, तर 4ला हा इफेक्ट आपण पेस्ट करूया. इफेक्ट अगदी परफेक्ट झालेला आहे. बॅक यायचं आहे आता मित्रांनो शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये. 2 नंबरची प्रीसेट आहे ही इथून तुम्ही कॉपी करायची. आता हा पण इफेक्ट मॉडिफाईड आहे त्यामुळे कंप्लीट बघा. यावरती यायचं आहे. जो आपण इथे एक इफेक्ट PNG दिल्यानंतर एक इमेजेस ब्लँक सोडलेला आहे त्यावरती हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी फॅक्चरल वर्प इफेक्ट जो आहे तो इथून कॉपी करून घ्या आधी. इथून मी 3 डॉटवरून कॉपी करतो आणि याला डिलीट मारा. ओके, डिलीट मारलेलं आहे. तरी देखील मित्रांनो इमेजेस ब्लॅक अँड व्हाईट दिसतोय. तर परत एकदा इफेक्ट ओपन करा. इफेक्ट ओपन केल्यानंतर एक्सपोजर ऑर गामा इफेक्ट क्लोज करा येतील. ठीक आहे, तर बघू शकता इफेक्ट आपला रेडी झालेला आहे परफेक्ट. त्यानंतर 1 नंबरच्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करा जो आपण फॅक्चरल वर्प घेतला तो. ओके, तो इफेक्ट या ठिकाणी ॲड केलेला आहे आणि इफेक्ट ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे. परत शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं आहे. 3 नंबरची प्रीसेट इथून तुम्ही कॉपी करायची. ओके, कॉपी केल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि लास्टला जे पण तुमचे 2 इमेजेस असणार आहेत त्यातील पहिल्याला हा इफेक्ट पहिल्यांदा पेस्ट करा. ओके, आता इथं मी पेस्ट केला, सॉरी याला नाही आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा तर इथं करायचा होता. तर फॅक्चरल वर्प आहे त्याला इफेक्ट इथं हा पेस्ट केला आपण. पेस्ट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो इफेक्ट तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे, पण यात जीव नसल्यागत दिसतो इफेक्ट. ठीक आहे, तर यात आपल्याला काय करायचं बघून घ्या. व्यवस्थित त्या खाली यायचं आहे. सिम्पल स्टार फाईल्ड पहिला इफेक्ट ऑन करा. लिनियर स्ट्रेक्स 3 इफेक्ट आहेत, तिन्ही ऑन करा. ओके, तिन्ही ऑन केल्यानंतर अशा प्रकारे इफेक्ट तुमचा स्टार्टला बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट दिसेल. ओके, तर या टाईपमध्ये वेव वर्प वगैरे वरती घेतला तरी चालेल किंवा फॅक्चरल वरती असेल तरी देखील चालेल. हा इफेक्ट इथून तुम्ही कॉपी करा कंप्लीट. इफेक्ट कॉपी केल्यानंतर दुसऱ्या इमेजेसला यायचं आहे. ओके, तर मित्रांनो इथे आपली एक मिस्टेक झालेली आहे. ओके, तर इथं कॉपी करा इफेक्ट हा कंप्लीट आणि हे जे इफेक्ट आपण पेस्ट मारले हे इथून पहिल्यांदा रिमूव्ह करा. ओके, तर जे आहे ते इथून मी रिमूव्ह करतो आणि इथं 2 इफेक्ट आहेत मित्रांनो. ठीक आहे, 2 बीट आहेत. तर इथं आपल्याला स्प्लिट करायचं राहून गेलं होतं. तर 1 नंबरच्या इमेजला पहिला हा इफेक्ट पेस्ट करा. त्यानंतर यापुढे 2 नंबरचा इमेज आहे त्याला पेस्ट करा हा इफेक्ट. 2 नंबरचा इमेज खाली घ्या सरकवून. ओके, इथं लास्टला आपल्याला अशा प्रकारे इमेज फिसकटतोय तर त्याची काही गरज नाही. तर या ठिकाणी या इथं थोडंसं बघू शकता इफेक्ट जो आहे तो ट्रुब्युलन्स डिस्प्लेस इफेक्ट आहे, तर तो ऑफ करा जस्ट. ओके, ऑफ केल्यानंतर तो क्लिअर फोटो दिसेल आपला. तर व्हिडिओ आपला मित्रांनो रेडी झालेला आहे. ओके, कम्प्लिटली रेडी झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगायचे सगळ्यांनी. आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. सेव्ह करा गॅलरीमध्ये आणि मला इंस्टाग्रामवरती रील्सला अपलोड केल्यानंतर टॅग नक्की करा. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.